मागच्या भागात आपण राजगड ते तोरणा असा रेंज ट्रेक केला। यासाठी आपण संजीवनी माची उतरून तोरणाकडे प्रवास सुरू केला। हा ट्रेक करताना आपण दुर्गम भागातील खोपडेवाडीच्या घरांना भेट दिली आणि तिथलं राहणीमान जाणून घेतलं। अरे मॅव का बंद करून ठेवली तिला? मग काय जाते का पळून? दोन दोन आहेत। अजून किती घर आहेत इथे? दोनच घर आहेत का? आम्ही दोघं। आता आपण पोचलो आहोत तोरणा किल्ल्यावर। तर चला बघूया तोरणा किल्ला। क्लाइंब करत आलो वरती आणि ही बघा आता इथे तटबंदी दिसते आपल्याला पूर्णपैकी। इथे थोडं पुढे गेलं की इथून सुद्धा क्लाइंब आहे। आपण कोकण दरवाजामध्ये पोहोचू इकडनं। हे बघा इथे आपल्याला बुरुज दिसतात आणि आपल्याला उतरताना त्या समोरच्या रांगेतून उतरायचंय। ही पूर्ण डोंगर रांग आपण क्रॉस करत आलो। ही बघा ही समोरची इकडे क्लाइंब आहे, इथे पण क्लाइंब आहे थोडा। झालं आता हे काय आलं समोरच, सॉरी इकडे इकडे आलं समोरच आता। बघा याच ठिकाणावर असे आलो आम्ही इकडनं शिडीच्या मार्गाने आणि या ठिकाणी असे ॲरो लावलेले आहेत। इकडनं पुढे जायचं आहे आपल्याला या वाटेला। या ठिकाणी विश्रांती घेताना नेमका समोर गरुड दिसला। तोरणा किल्ल्याला गरुडाचे घरटे देखील म्हणतात। तर मित्रांनो आता आपण इकडनं किल्ला भ्रमंतीला निघालो आहोत। बघूया थोडाफार किल्ला आणि मग इकडनं आपल्याला पुन्हा त्या तिकडे वरती बालेकिल्ला दिसतोय, त्या बालेकिल्ल्यावरती सुद्धा जायचं आहे। वेळ लागणार आहे बराच, पण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करूया। बघूया याच किल्ल्याला प्रचंड गड सुद्धा म्हणतात, कारण हा एवढा प्रचंड आहे की तुम्ही विचार नाही करू शकत। तर मित्रांनो आपण आता बुधला माचीला येऊन पोहोचलोय, जवळच आहे तिथून। तर ही बघा इथे त्याचा बोर्ड लावला, ती तिथे समोर राहिली बुधला माची। तिथे जाऊन बघूया, तुम्हाला तिकडनं व्ह्यू दाखवतो एकदा। दुहेरी तटबंदी, डबल फोर्टिफिकेशन। किल्ला तिथपर्यंत आहे, पण आपण तिकडे नाही जाणार आहोत। तर मित्रांनो आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहेत, आम्ही इकडे चाललोय बालेकिल्ल्याच्या दिशेला। या दिशेने आम्ही आलो आणि ही जी दिशा आहे इकडे गेला आहे चिलखती बुरुज, जो इकडचा शेवटचा टोक आहे। आणि ह्याच ठिकाणी कुठेतरी एक मध्ये चित्त दरवाजा आहे, पण आज आम्हाला तेवढा वेळ नाही आहे, कारण जर स्टे केला असता तर मी इथे नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिकडचा स्पॉट दाखवला असता। त्याबद्दल माफ करा, पण काय आता आमच्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे इकडच्या साईडला घरी निघावं लागतंय। चला आता आपण त्या दिशेला जाऊया। तर मित्रांनो हा रस्ता जातो वंगजाईकडे, वंगजाई दरवाजाकडे, आणि हा जातो बालेकिल्ल्याकडे। तर वंगजाई दरवाजासुद्धा आज पाहू शकत नाही आहे। आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपण ज्या रस्त्याने आलो वरती तो भगत दरवाजा आहे, कोकण दरवाजा पुढे आहे, तो आपण बघूया पुढे गेल्यावर। वंगजाई दरवाज्यातनं लोक उतरताना दिसत आहेत आपल्याला समोर। अरे ते इथं तटबंदी, हे दारू कोठार आहे समोरचा। चल चल हाँ चल। अरे भाई जबरदस्त पॅच आहे। आपण ते दरवाजाचं बोल। अच्छा हे बघा या ठिकाणी एक असा बुरुज आहे, तिकडनं खालती उतरायला पण जागा आहे थोडी, आणि इकडनं पुढचं पूर्ण व्ह्यू बघू शकतो इकडनं पुढचा। आतमधला भाग आहे।
शकता कसं आहे. अरे खूप खोल आहे रे, खूप आहे. कॅमेरा लाईट बघायला लागेल. अरे लाईट मारून बघायला लागेल ना आधी काय आहे की नाही. ओके, खूपच बारीक जागा आहे ही. इथपर्यंत आलो आहोत. बघू शकता. आणि इकडनं हा असा बुरुज आहे. ॲडव्हेंचर. असं आहे वरपर्यंत. परम पवित्र भगवा. तिथपर्यंत पोहोचलोय. इकडनं पुढे जाऊया आता. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता आता आपण कोकण दरवाजाजवळ पोहोचलो. मगाशी जो आपण ज्या रूटने आलो होतो तो कोकण दरवाजा नसून भगत दरवाजा होता. तर इकडे आपल्याला हा खूप मोठा असा डॅम दिसतोय. इकडनं आपल्याला राजगड पूर्ण दिसतोय. म्हणजे आपण अशा ठिकाणी उभे आहेत जिकडनं आपल्याला दोन्हीकडचा व्ह्यू भेटतोय. आणि राजगड इकडनं पूर्ण म्हणजे त्याच्या तिन्ही माच्या दिसत आहेत आपल्याला. एवढा आणि क्लिअर स्पष्ट दिसतोय. आणि ही पूर्ण सह्याद्रीची रांग तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खूप सुंदर अशी रांग दिसते. तिकडे समोर लिंगाणा आहे आणि त्याच्या बाजूला थोडं असं पुढे गेलं की रायलिंगी पठार दिसते. त्या धारेने जर थोडंसं पुढे गेलो आपण तर आपल्याला बरोबर ह्या ठिकाणी मध्ये तिथे रायगड दिसतोय. ह्या ज्या ही जे टोक आलेले आहेत मध्ये 1 2 3 4 5 आणि त्याच्या मागे जो रेंज दिसते त्या रेंजच्या बरोबर मागच्या साईडला एक धुरकटमध्ये दिसतोय रायगड. तर इकडनं एक रायगड बघितल्याचं एक समाधानही वेगळंच आहे. त्याबद्दल तर मी तुम्हाला काय सांगू. आणि हा बुरुज तुम्ही पाहू शकता. ह्या कोकण दरवाजाचे भक्कम असे बुरुज आहेत. त्या काळचेच आहेत. काही डागडुजी केली आहे असं वरती बघून असं थोडं वाटतंय, पण एक्झॅक्ट मी सांगू शकणार नाही. तर चला आता आपण तिकडे जाऊया, वरनं बघूया की खालचा भाग कसा दिसतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणावरून प्रवेश केला कोकण दरवाजाला. हा आहे तो दरवाजा. आणि या दरवाजाच्याच बरोबर अपोजिट बघा, या ठिकाणी असं एक देवता आहे. कुठला आहे माहिती नाही मूर्ती ती. आणि हा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी असा भव्य असं हे प्रवेशद्वार आहे. बघू शकता तुम्ही. हा दरवाजा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून तो उघडत नाहीये. इकडनं आपण आत जाऊ. तर मित्रांनो, मी आहे कोकण दरवाजावरती. कुठल्या तर तोरणा किल्ल्याच्या. पुण्यनगरी हा न्यूजपेपर भेटलेला आहे मला. मी पहिल्यापासून विरोधात आहे या गोष्टींच्या की देवांचे फोटो हे पत्रिकेवर सुद्धा छापू नये. कारण ह्या अशा पद्धतीने विटंबना होते कुठे कुठे. पत्रिकेवरती छापण्यापेक्षा तुम्ही जेव्हा पत्रिका देता ना एखाद्याला, त्यावेळेला त्या पत्रिकेवरती गणपतीची मूर्ती ठेवा, पत्रिका द्या आणि गणपतीची मूर्ती सोबत घेऊन या. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एखाद्याला निमंत्रण देऊ शकता. थोडं पुढारलेल्या विचारांनी चाललं पाहिजे.
हे काय आहे बघा, हा इथं रस्त्यात पडला होता बरोबर दरवाजाच्या मधोमध. हे चुकीचं आहे, तर हे घेऊन जाणार मी म्हणा कापून, पण व्यवस्थित त्याचं निर्मूल्य करत नाही आपण हिंदू धर्मामध्ये. बघा तुम्ही कधीही बघा, फक्त हिंदू धर्माच्या लोकांचेच देवदेवता असे रस्त्यामध्ये पडलेले दिसणार तुम्हाला. इतर धर्मीयांचे तुम्हाला कधीच रस्त्यामध्ये दिसणार नाही. कारण हिंदू लोकांमध्ये काही लोक सोडली तर बाकी निर्लज्ज आहेत आणि त्यांना हीच कामं आहेत, घ्यायचं आणि टाकून द्यायचं. तर हे छापणाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे हे फक्त पुण्यनगरी भेटला म्हणून नाही, तर गणपतीच्या वेळेमध्ये बऱ्याचदा गणपती सगळे छापून येतात पेपरमध्ये की हा इकडचा तिकडचा तिकडचा, ते पण छापून आहे. त्यांना वेबसाईटवरती जाऊन बघायला सांगा. सांगा यार, काय करताय आता, जाऊन द्या, मी काय सांगू. तर अशा पद्धतीने हा दरवाजा मागून दिसतो. या ठिकाणी आल्यावरती ह्या ठिकाणी आपल्याला देवड्या असणार हे क्लिअर आहे. कारण हे बघा, हे मध्ये हे ज्या खाचे दिसत आहेत त्याच्यामध्ये पूर्वी अशी लाकडं टाकून वरती असा छत बांधलं जायचं, ते इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय. आणि या ठिकाणी एक छत दिसते थोडंफार, आणि या ठिकाणी पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांवरनं आपण ह्या दरवाजाच्या वरती जाऊ शकतो. आणि इकडनं आता पुढे झुंजार माची आणि शेवटची अजून एक माची आहे, तिथपर्यंत जाता येतं. तर आता आपण एक झुंजार माचीपर्यंत जाऊ आणि पुन्हा ह्याच रस्त्याला येऊ आणि इकडनं उतरायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला बांधीव टाकी दिसते, छानपैकी बांधलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण तोरणेश्वर मंदिराजवळ आहोत. मी बऱ्याचदा व्हिडिओजमधून सांगितलेलं आहे की एखाद्या जागेच्या नावावरनं त्या ठिकाणच्या देवस्थानाला नाव दिलेलं असते किंवा त्या देवस्थानाच्या नावावरनं त्या जागेला नाव दिलेलं असते. तर हे मला माहिती नव्हतं की या ठिकाणी तोरणेश्वर मंदिर असेल. तर या ठिकाणी सुद्धा तोरणा तुम्ही पाहू शकता. तर बऱ्याचदा किल्ल्याचं नामकरण झालेलं आहे इतिहासामध्ये, पण हे तोरणेश्वर कधीपासून म्हटलं जातं हे मला काही आत्ता आयडिया नाही आहे. जर माहिती पडलं तर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच आपल्याला एक वाडा दिसतो. इथे पूर्ण पडका वाडा आहे आणि या ठिकाणी काही या शिळा उभ्या आहेत. तर कुठल्या आहेत ते मला सांगता येणार नाहीत. आत्ता मी मगाशी इथे जेव्हा मंदिराची माहिती देत असेल तेव्हा मागे बराचसा नॉईस असेल, कारण गडावरती प्रचंड प्रमाणात काम सुरू आहे. तर या ठिकाणी ते खालनं सगळं सामान वरती घेऊन येतात, त्याच्यामुळे त्या मशिनरीचा आवाज खूप जोरजोरामध्ये येतो आहे. पण चांगली गोष्ट आहे की आपला किल्ला सुधारायला घेतला आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला तोरणेश्वर मंदिराच्या बाजूलाच मेंगाई देवीचं मंदिर दिसतं. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माझ्या मागे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी मेंगाई देवी अशा पद्धतीने तिची स्थापना केलेली आहे आणि बाजूला अजून काही मूर्ती आहेत. तर त्या आयडेंटिफाय नाही होत आहेत. एक हनुमानाची मूर्ती आहे, दुसऱ्या माहिती नाही कुठल्या आहेत, पण आहेत या ठिकाणी 2-3 मूर्ती, अजून 3 मूर्ती अजून आहेत. तर आता यांना ह्या ठिकाणी आपल्याला प्रदक्षिणेची वाट दिसते, पण जाऊ शकत नाही. सगळं सामान ठेवलेलं आहे. गडावरती बऱ्यापैकी काम सुरू आहे, त्याच्यामुळे ती लोक ह्याच ठिकाणी राहत असावी. आणि ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याकारणाने सगळं काही राहू शकतात गडावरती. आणि हे तुम्ही जे पिलर्स बघू शकता हे लाकडी आहेत, पोल. तर पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनेच बनवले जायचे घरांची छतं. आता आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी उद्ध्वस्त वाडे दिसतात सर्व गड किल्ल्यांवरती. तर पूर्वी जे वाडे होते ते अशा पद्धतीनेच लाकडी खांबांवरती उभे असायचे. तर चला आता आपण पुढच्या माचीकडे जाऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे काम सुरू आहे, त्याच्याच बाजूला म्हणजेच मंदिराच्या समोर या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. खूप मोठी टाकी आहे. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही माहिती नाही आपल्याला, त्यांना विचारलं पाहिजे. हे समोर बघा दगड काढला त्यांनी, जस्ट दिसला का ह्याच्यामध्ये माहिती नाही. गाडीला काही नाही. तर मित्रांनो, हे बघा अशा पद्धतीने दगड वरती आणतायत
खूप जोरात काम चालू आहे. आणि हे कुठल्या ठिकाणी नेणार हे सगळे दगड? हे आपलं दरवाजा गेला. अच्छा, तिकडे काय झालं, काय बंद केलंय मी असं ऐकलं? हा, ते बांधकाम चालू आहे तिकडे. बांधकाम चालू आहे का? पायऱ्या बनवत आहेत? पायऱ्या नाही, तो दरवाजा जो आहे ना त्याचा बुरुज जो आहे ना तो बांधकाम चालू आहे. अच्छा, बुरुज ढासायला आहे का? ओके ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता प्रचंड मोठे दगड आहेत. तर ह्याला तासायला लागणार ना नंतर, बरोबर. आणि हे अशा पद्धतीने गाडीमध्ये घेऊन जातात. पुन्हा एकदा शिवकाळात आल्याचा अनुभव भेटतोय आपल्याला. बघा, प्रचंड प्रमाणात काम सुरू आहे खरंच. अशा पद्धतीने सर्व किल्ल्यांवरती कामं सुरू झाली तर किती आपले किल्ले गतवैभव प्राप्त होईल आपल्या किल्ल्यांना. बघा, का नाही होऊ शकत? केलं तर सगळं काही होऊ शकतं, फक्त करायची इच्छाशक्ती पाहिजे. उद्ध्वस्त वाडे, नक्की काय होतं सांगता येणार नाही, कारण इकडनं असं अर्ध दिसतंय, तिकडनं अर्ध असं, काय माहितीये, बघायला लागेल. हिरवाकर राहतात वाटतं. अशा पद्धतीने इकडे राहायसाठी व्यवस्था आहे. तर इथे बघू शकता, इथे लिहिलंय झुंजार माची. आणि इकडनं वरती जायचा एक रस्ता दिसतो असं त्या माचीवरती. तर मित्रांनो, आपण या माचीपर्यंत आलो आहोत. इथे झुंजार माचीचा बोर्ड लावलाय आणि इकडे बघा ती माची आहे, झुंजार माची खाली. तर आता आपण इकडनं ती शिडी उतरून खालती जाऊ आणि मग जाऊ समोरून, जवळून दाखवतो थोडी. तर मित्रांनो, या बोर्डच्या बरोबर झुंजार माचीचा जो फलक लावलाय त्याच्याबरोबर मागे आहे ही शिडी आहे. बघा, अनिल उतरतोय. तर अनिल उतरतोय इकडनं, बघा तुम्ही त्याला पाहू शकता. आणि अशा पद्धतीने त्या झुंजार माचीकडे जाण्याचा रस्ता आहे तिथपर्यंत. तर चला आता मी पण उतरतो याच्या पाठोपाठ. हा असा पॅच आहे, या ठिकाणी सुद्धा एक रोप लावली आहे, लोखंडी रोप आहे. तर मित्रांनो, आपण पोचलोय झुंजार माचीच्या अजून जवळ, पण एकदम तिथपर्यंत जाणार नाही आहोत कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आता इकडनं हे बघा, इकडे एक छोटासा दरवाजा आहे खालती उतरायला. तिकडनं उतरलो की हे बघा, ही अशी तटबंदी आहे, त्याच्या बाजूने एक खालती दरवाजा आहे. आणि मग तिकडनं अजून खालती गेलं की असं मग उतरायला जागा आहे. आणि जो पुढचा पॅच आहे तो जरा डिफिकल्ट आहे, दादा सांगत होते. तर आता मी जर खालती गेलो, तेवढा वेळ मिळाला तर मी खालती जाऊन येतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर मग आपण इकडून वरती पुन्हा जाऊया आणि मग परतीच्या वाटेला. तर मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी एक असा गुफेसारखा दिसतोय हा रस्ता. इकडनं पुढे जाऊन बघूया. दरवाजा फारच छोटा आहे हा. अच्छा, ओके. तर मित्रांनो, तुम्ही झुंजार माची पाहिली ही. तिकडे समोर सुद्धा एक पाण्याचा टाका आहे आणि हा एवढा रस्ता आपल्याला उतरून जावं लागेल. त्याच्यामुळे मी आता इकडनं उतरून जात नाही आहे, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सॉरी त्याबद्दल, माफ करा. तर मी इकडनंच परत जाऊ आणि समोरच्या गावामध्ये उतरायचं आहे आपल्याला तिकडे. राजगडाप्रमाणे तोरणावर देखील अशी सुंदर माची आहे. या माचीवर देखील पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळते. हा गड कोणी बांधला याचे पुरावे आज उपलब्ध नसले तरी मंदिराच्या अवशेषांवरून हा गड शैव पंथाच्या कालखंडातला असावा. पुढे बहमनी राजवट, निजामशाही आणि मग मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. गडावर 5000 होऊन खर्च करून काही इमारतींचे आणि इतर बांधकाम करून घेतले. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा एकमेव किल्ला आणि तोही नंतर मराठ्यांनी जिंकून घेतला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडनं आपल्याला पूर्ण किल्ल्याचा परिसर दिसतोय तिथपर्यंत, लांबपर्यंतचा. तर तो आहे वेल्हे दरवाजा, वेल्ह्या साईडला उतरणारा. तर काम सुरू आहे त्याच्यामुळे तिकडे एंट्री नाही आहे.
आणि त्या तिकडची एक माची दिसते आपल्याला समोर. आणि इथे सुद्धा पाण्याचं तळं दिसतंय पुढे. इथे एक पाण्याची टाकी आहे. ते अजून सदर आहे वाटतं, सांगता येत नाही काय आहे. तिकडे सुद्धा आता मी जाऊ शकत नाही आहे वेळेअभावी, नाहीतर मला किल्ला फिरल्याशिवाय घरी जात नाही मी. पण आज काय जावं लागणार आहे. पुढच्या वेळी मी पुन्हा कधीतरी येईन आणि पूर्ण किल्ला एक दिवस थांबून एक्सप्लोअर करीन. त्यावेळी मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी अशी उद्ध्वस्त वास्तू दिसते, काय आहे माहिती नाही. उशीर झाला होता पण राहवलं नाही म्हणून शेवटी तिकडे निघालो. ज्या वरून पाहिली होत्या त्या या वास्तू आहेत. प्यायचं पाणी कुठलं नक्की माहिती नाही पडत आहे, तरी घ्यायचं आहे आपल्याला कुठलं तरी प्यायला. तर प्यायचं पाणी हेच आहे, पण ह्या एका कोपऱ्यालाच आहे फक्त ते. आणि ह्या ठिकाणी त्याच्यासाठी भांडं ठेवलेलं आहे ओढून घेण्यासाठी. उतरून जाण्यासाठी आहे तिकडनं वाट, पण तिकडनं काढून घेण्यासाठी आहे. हे बघा, खोडक टाके. तर मित्रांनो, उतरायचाच प्रयत्न करतो आता. इकडनं उतरतो मी, पुन्हा इकडनं चढायला लागेल. जाऊनच घेतो म्हटलं आता पाणी. पाण्याच्या टाकीमध्ये आतमध्येच उतरलो आहे, बघू शकता. तर आलो आहे तर इकडनं भरून घेतो पाणी. खरंच खूप नितळ पाणी आहे, पाहू शकता. एवढंच पाणी आहे. बॉटल भरलेली है. कचरा तो है ही थोड़ा थोड़ा. भरून घेतली आहे बॉटल. या ठिकाणी पाहू शकता पूर्ण दरवाजाचं काम सुरू आहे म्हणून इकडनं एंट्री नाही देतात. दरवाजा बंद आहे इकडनं. या ठिकाणी देवड्या पाहू शकता. हे समोर बाहेरचं गाव पाहू शकता आणि इकडनं पाहिलं तुम्ही तर हा पूर्ण गोमुखी दरवाजा आहे. बघा, आपण मागच्या साईडने आलो आहोत म्हणून आपण आतून बाहेर एंट्री केली. इकडनंच जायचं होतं, या ठिकाणावरूनच खाली जायचं होतं, पण हा दरवाजा पूर्णपणे बंद आहे. खालती बऱ्याच प्रमाणात काम सुरू आहे, त्यामुळे आपण तिकडनं बॅगा पास केल्यात खाली आणि इकडनं आता पुन्हा त्या ठिकाणी जायचं आणि कोकण दरवाजाच्या तिकडनं उतरायचं आपल्याला. लक्कड़ खाना. अच्छा, तो ये अभी रहते क्या लोग अंदर? वीडियो कर सकता हूँ? अंदर का नहीं? ओके. आणि ह्या बॅगा पण बांधला ना त्याच्यामध्ये. मोकत निघाला तो. राहू द्या, फोटो दे. सर्वजण थांबते. फुल जुगाड चाललाय खालती पाठवण्यासाठी. ही रस्सी बांधली ना, एक तुमची पण असेल तर नाही पडत. बांधू का मी? पडत नाही. खाली होती खाली जातील या बॅगा. तर मित्रांनो, हे बघा, अशा पद्धतीने आम्ही बॅगा लावल्या तिथे आणि आता ह्या बॅगा थेट खालपर्यंत जाणार आहेत. हा असा जुगाड आम्ही लाईफमध्ये पहिल्यांदा करतोय, कधीच केला नव्हता अशा पद्धतीने. त्या काकांचं नाव काय? दिनेश दोरकर कचरे आणि जोकर. तर अशा ह्या सगळ्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. खरंच खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि आता ह्या थोड्याच वेळात आपल्या ह्या बॅगा खालती जातील. बघा, सुरू.
आता आपण परतीच्या वाटेला लागतो आहोत. तर म्हटलं मगाशी राहून गेला तुम्हाला वरनं व्ह्यू दाखवायचा कोकण दरवाजावरचा. तर हा अशा पद्धतीने दिसतो, तुम्ही पाहू शकता. आणि इकडनं मी तुम्हाला आता जरा पुढे तिकडनं उतरतो खालती. अशा पद्धतीने वरून दिसतो. हा इथून दिसणारा व्ह्यू आहे, बघू शकता. आणि हा परिसर पूर्ण असा दिसतो. मागच्या साईडला मी तुम्हाला वळून दाखवतोय. गडावर तोरण जातीची झाडं भरपूर प्रमाणात असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले. शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गडाचा घेरा पाहून त्याला साजेसं नाव दिलं प्रचंडगड. पुरंदरच्या तहात देखील तोरणागड स्वराज्यातच राहिला. तोरणा स्वराज्याची पहिली राजधानी करण्याचा विचार महाराजांचा होता, पण दुर्गमतेचा विचार करून राजगड अव्वल ठरला. तोरणा किल्ल्यावर येण्यासाठी सर्वात प्रचलित वाट वेल्हे गावातून येते. वाटेत पहिला बिनी दरवाजा लागतो आणि दुसरा कोठी दरवाजा लागतो, पण या दरवाजांपेक्षा कोकण दरवाजा अधिक भव्य आहे. वेल्हेचा मार्ग बंद असल्याने आपण उतरणार आहोत मेड पिलवरे मार्गाने. आता आपण खालती जाऊया. तर चला मित्रांनो, दरवाजातून बाहेर निघालोय परतीच्या वाटेला. रिटर्न जर्नी स्टार्ट हो चुकी है. ही संपूर्ण वाट मातीची आणि निसरडी आहे, म्हणून उतरताना हातात काठी असणे अत्यंत आवश्यक आहे. गेला पटापट पटापट. झालं आता, पण शेवटपर्यंत असंच आहे सगळं. पायऱ्या नाहीत कुठं, सगळी मातीच आहे. मित्रांनो पाहू शकता, हा सगळ्यात कठीण पॅच आहे इकडचा. मी आलोय कसे बसे. सगळेच येत आहेत कसे बसे म्हणा. बसेच येत आहेत, बसूनच. उभे उभे कोणी येतच नाही. चला पुढे. इथून पुढची वाट ठीकठाक आहे. संपूर्ण किल्ला आपल्या नजरेच्या टप्प्यात येत असल्याने फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गड उतरल्यावर पायथ्याला हनुमानाचे आणि कुंभळजाई देवीचे मंदिर आहे. मोठे रेंज ट्रेक करत असताना ट्रेकर मंडळी हमखास या ठिकाणी थांबतात. अशा पद्धतीने आपला राजगड तोरणा रेंज ट्रेक पूर्ण झाला. शिवभक्तांनी जय शिवराय कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.